आमची मुलगी काय तिथे मार खायला गेली का बिग बॉसच्या घरामध्ये? चुकीचं आहे हे अगदी. आर्या नकोय घरात, काढा दिलं बाहेर. निक्कीवर जे अटॅक केलंय आर्यानी तर ती फिजिकल झाली आणि ही गोष्ट अतिशय निंदनीय आहे आणि बिग बॉसने याची गंभीर दखल घ्यायला पाहिजे. निक्कीच्या हाताला मागे आर्या चावली, तिच्या पोटाला चावली, तिच्या हाताला इतकं घट्ट तिने आवळून धरलं की तिचा हात किती दिवस काळा झालेला होता इथे आणि त्याची पण बिग बॉसने काही दखल घेतलेली दिसलं नाही. आम्ही इथे राहून काही करू शकत नाही, पण आम्हाला काळजी वाटते ना आमच्या मुलीची. बिग बॉसच्या हाऊसमध्ये सारखं सारखं तिच्यासोबत असं घडतंय आणि तिचं ज्या प्रकारचं वागणं आहे, मला नाही वाटत महाराष्ट्रातच काय अख्ख्या इंडियामध्ये कोणी त्या गोष्टी लाईक करताय. मला तर तिची सावली पण माझ्या मुलीवरती नको आहे. म्हणजे अशांची सोबत जरी असणे म्हणजे असं नाही की बा आपण कितीही आपलं संस्कार दिले असतील आहे ना, पण आपण जे म्हणतो की नाही, एक जर आंबा बेकार झाला तर तो सर्व आंब्यांना बेकार करतो. तर ही तशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे की मला नको. त्या याच्यामध्ये तिने आर्याने ट्रॉफीज आणली पाहिजे, पण मला ऍब्सोल्यूट वाटत नाही की आर्यानी त्या निक्की सोबत कधी 1% राहिलं पाहिजे. आणि बघा, इथूनच आमचे विशेष आहेत की ती फर्स्ट डे पासून त्या निक्कीच्या भयंकर अगेन्स्ट मध्ये आहे, कारण की ते आमच्या प्रिन्सिपलला नाही पडत, आमच्या जाधवांच्या. हे बिलकुल खोटं आहे. लोकांचा खूप जास्त हेट रेट निक्कीच्या बाबतीत आहे, कारण की कोणालाच असं व्यक्तिमत्व आवडत नाही ज्या प्रकारची ती बोलते, तिचं वायफळ ती बोलत राहते आणि कोणाचीही ती टर उडवते आणि कोणालाही ती अतिशय निगेटिव्ह बोलते. तर ही तिचा तो नेचर असेल, म्हणजे असं नाही की ती गेम घेत आहे म्हणून. बेसिकली प्रत्येकाचा हा नेचर असतो, त्याच्यानुसारच व्यक्ती वागतो. त्यांना ज्यावेळेस ते बघितलं आणि लोकांच्या प्रतिक्रिया बघितल्या, मीडियावरती बघितल्या आणि ज्यावेळेस रेटिंग मध्ये बघितलं, तर त्यावेळेस निक्की तांबोळी सर्वांना लक्षात आली की प्रत्येक 99% सर्व लोक म्हणायचे की बा या आर्या तू लढ, या निक्कीला काढून टाक, हिला काढून फेका, बिग बॉसला मी रिक्वेस्ट करतो तिथे. तर ह्या याच्यावरून फक्त मीच नाही, अख्खा पूर्ण जनता काय म्हणताय ह्या याच्यावरून आपल्याला लक्षात येते की बा ती ऍज अ व्यक्तिमत्व ती चांगली नाहीये. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल की आर्याचे वडील आणि निक्कीची आई या दोघांचे पण मत आलेलं आहे. दोघांनी पण आपली बाजू मांडली आहे. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.